संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र आळंदी नगरीत पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। माऊलींच्या दानपेटीतील पैसे चक्क मंदिरातील सेवेकऱ्यानेच लंपास केल्याचा आरोप समोर आलाय। दानपेटीतील रक्कम गोळा करून कॅशियरकडे जमा करण्याची जबाबदारी असलेल्या सेवेकऱ्यानेच ही चोरी केल्याचं समोर आलंय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत पैसे स्वतःच्या पिशवीत टाकताना दिसल्याची माहिती आहे। 12, 13 आणि 16 मे रोजी घडलेल्या या प्रकारात तब्बल 15,000 रुपयांची रोकड लंपास झाल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेनंतर संस्थान कमिटीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून संस्थान नेमकं कोणाला पाठीशी घालतंय असा सवाल उपस्थित केला जातोय। दानपेट्यांची सुरक्षा, सीसीटीव्हीची देखरेख आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याची टीका आता पुन्हा जोर धरू लागली आहे। माऊलींच्या श्रद्धेच्या ठिकाणीच जर अशा घटना घडत असतील तर हा केवळ चोरीचा प्रकार नसून व्यवस्थेचं मोठं अपयश असल्याची भावना भाविक व्यक्त करतात।